बेसन घ्यायचं आहे, हळद टाकून घ्यायची आहे, मीठ टाकून घ्या थोडंसं, साखर 2 चम्मच घेतलेली आहे, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मिक्स करून घ्या छान. 10 मिनटं झाकून ठेवा त्याला. 10 मिनटानंतर इनोची पुडी टाकून घ्या. इनोची पुडी टाकून चांगलं हलवून घ्या. हलवल्यानंतर डब्याला तेल लावून घ्या आणि वाफून घ्या 25 मिनिट. हे शिजलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर टाकली तर टाकायची नसताना पाणी टाकून घेतलेलं आहे. साखर पण साखर टाकायची नसताना आणि हे छान हलवून घ्यायचं. हे तयार झालं, छान फुगत आहे. तुम्ही पण एकदा करून